नमस्कार रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. मानवी जीवन हा एक सुंदर प्रवास आहे, पण या प्रवासात अनेकदा आपण स्वतःचे शत्रू बनून बसतो. आपल्या आतच काही असे विकार लपलेले असतात जे हळूहळू आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातात. हे विकार म्हणजे काम, क्रोध, मद आणि लोभ. हे चार महाभयंकर वैरी माणसाचा सर्वनाश कसा करतात आणि या चक्रातून बाहेर कसे पडावे याचे अत्यंत मार्मिक आणि सखोल दर्शन संत भानुदास महाराज त्यांच्या एका अप्रतिम अभंगातून घडवतात. चला तर मग या अभंगाच्या अंतरंगात प्रवेश करूया आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा हा अमूल्य विचार समजून घेऊया व जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, कामाची या सोसे पडशी पतनी, यमाची जाचणी बहु असे. भावार्थ विश्लेषण. संत भानुदास महाराज पहिल्या चरणात एका अत्यंत प्रबळ मानवी विकारावर बोट ठेवतात. तो विकार म्हणजे अमर्याद वासना किंवा कोणत्याही गोष्टीची टोकाची आसक्ती. जेव्हा माणसाच्या मनात एखाद्या गोष्टीविषयी अतिभाव निर्माण होते तेव्हा त्याची सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होते. या अमर्याद वासनेच्या आहारी गेल्यामुळे माणसाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजेनासा होतो. तो स्वतःच्याच खोट्या कल्पनेत रमतो आणि ती आसक्ती पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या थराला जातो. याच चुकीच्या मार्गावर चालण्यामुळे माणसाचे चारित्र्य, त्याची प्रतिष्ठा आणि त्याचे मूळ मूल्य रसातळाला जाते. माणसाचे हे पतन त्याला अत्यंत भयंकर अशा नरकयातनांकडे घेऊन जाते. यमाची जाचणी याचा अर्थ केवळ मृत्यूनंतर मिळणारी शिक्षा असा नाही, तर जिवंतपणी माणसाचे जीवन जे वेदनामय आणि पश्चात्तापाने भरलेले होते तीच खऱ्या अर्थाने यमयातना असते. वासनेचा हा अतिरेक माणसाला कायमस्वरूपी दुःखाच्या खाईत ढकलतो. सामाजिक संदेश. इथे काम म्हणजे केवळ शारीरिक वासना नाही, तर कोणत्याही गोष्टीची लागलेली एक अंध आणि अनिर्बंध ओढ किंवा हव्यास. जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीची अनैसर्गिक ओढ लागते तेव्हा तो चांगले आणि वाईट यातील फरक पूर्णपणे विसरून जातो. नीतिमत्ता आणि मूल्ये बाजूला पडतात आणि यातूनच त्या व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचे पतन निश्चित असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अतिशय प्रतिष्ठित अधिकाऱ्याचे उदाहरण घेऊया. समाजात आणि गावात या माणसाची मोठी पत असते. कुटुंबात सर्व काही व्यवस्थित असते, पण अचानक त्याच्या मनात अफाट संपत्ती, प्रचंड मोठी जमीन आणि आलिशान जीवनशैलीची अनैसर्गिक ओढ निर्माण होते. जे आपल्याकडे नाही ते कोणत्याही मार्गाने मिळवण्याची ही लालसा त्याला चुकीच्या मार्गावर नेते. तो आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करू लागतो. काही काळ त्याला मोठेपणा मिळतो, पण एक दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडते आणि त्याच्या हाताला बेड्या लागतात. त्याची आयुष्यभराची अब्रू एका क्षणात वेशीवर टांगली जाते. त्याच्या कुटुंबाला समाजात मान खाली घालून चालावे लागते. हव्यासापायी झालेला हा विनाश आणि नंतरची कोर्ट कचेऱ्यांची, तुरुंगाची शिक्षा हीच खऱ्या अर्थाने यमाची जाचणी असते. दुसरा चरण, क्रोधाची या सोसे पडशी पतनी, यामाची जाचणी बहु असे. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात संत भानुदास महाराज क्रोधाचे म्हणजेच रागाचे भयंकर परिणाम विशद करतात. क्रोध हा असा अग्नी आहे जो दुसऱ्याला जाळण्यापूर्वी स्वतःलाच भस्मसात करतो. जेव्हा माणूस रागाच्या अधीन होतो तेव्हा त्याची विवेकबुद्धी पूर्णपणे अंध होते. रागाच्या भरात माणूस असे काही बोलून जातो किंवा असे काही कृत्य करून बसतो ज्याची भरपाई आयुष्यभर करता येत नाही. क्रोधाची ही सवय माणसाला केवळ समाजात एकटे पाडत नाही, तर त्याचे सर्व चांगले गुण मातीमोल करते. रागीट माणसाला कुठेही आदर मिळत नाही आणि त्याचे स्वतःचे मन कायम अशांत राहते. हा संताप माणसाच्या आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीचा सर्वात मोठा अडथळा ठरतो. रागामुळे होणारे हे नुकसान माणसाला अशा एका गर्तेत ओढते जिथे त्याला पदोपदी मानसिक छळ आणि पश्चात्ताप यांसारख्या कठोर शिक्षा भोगाव्या लागतात. सामाजिक संदेश. राग हा माणसाचा सर्वात मोठा आणि जवळचा शत्रू आहे. रागाच्या भरात माणसाची विचार करण्याची, विवेक वापरण्याची क्षमता पूर्णपणे संपून जाते. समाजव्यवस्थेत सौहार्द आणि शांतता टिकवण्यासाठी क्रोधावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. अन्यथा क्षणभराचा राग संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करतो आणि कैक पिढ्यांचे नुकसान करतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांचे वास्तव चित्र पाहूया. दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून चांगला सलोखा असतो, पण एका किरकोळ कारणावरून, जसे की घरासमोरील सांडपाणी किंवा गाडी उभी करण्याची जागा, त्यांच्यात मोठा वाद सुरू होतो. एका दिवशी हा वाद विकोपाला जातो. एका व्यक्तीला प्रचंड राग येतो आणि त्या रागाच्या भरात तो घरातील एक जड वस्तू उचलून शेजाऱ्याच्या डोक्यात मारतो. समोरच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो. जो माणूस कालपर्यंत एक अत्यंत सामान्य आणि भला नागरिक होता तो एका क्षणाच्या रागामुळे खुनी ठरतो.
त्याला जन्मठेपेची शिक्षा होते आणि त्याची पत्नी मुले उघड्यावर पडतात. तिकडे शेजाऱ्याचेही घर उद्ध्वस्त होते. तुरुंगातील एकांत आणि आयुष्यभराच्या पश्चात्तापाची आग हीच रागाची भयंकर आणि जिवंतपणी मरण देणारी शिक्षा असते. 3रा चरण. मदाचिया सोसे पडशी पत्नी. यमाची जाचणी बहु असे. भावार्थ विश्लेषण. 3ऱ्या चरणात मदाचे म्हणजेच अहंकाराचे अतिशय सुंदर विश्लेषण आले आहे. मद अनेक प्रकारचा असू शकतो. संपत्तीचा, सत्तेचा, रूपाचा किंवा ज्ञानाचा अहंकार माणसाला जमिनीवर राहू देत नाही. अहंकारी माणसाला नेहमी आपणच श्रेष्ठ आणि इतर सर्वजण तुच्छ वाटू लागतात. हा खोटा अभिमान माणसाला वास्तवापासून खूप दूर नेतो. जेव्हा अहंकार शिगेला पोहोचतो तेव्हा माणसाचे पतन अटळ असते. निसर्गाचा हा शाश्वत नियम आहे की कोणतीही गोष्ट मर्यादेबाहेर गेली की तिचा नाश ठरलेला असतो. अहंकाराच्या या ओझ्याखाली दबलेला माणूस स्वतःचाच विनाश ओढवून घेतो. जेव्हा काळाच्या ओघात हा खोटा अभिमान गळून पडतो तेव्हा उरते ती फक्त मानहानी आणि प्रचंड मोठी मानसिक यातना. हीच ती कठोर शिक्षा जी माणसाला त्याचा खोटा अहंकार तुटल्यावर प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. सामाजिक संदेश. मद म्हणजे अहंकार किंवा गर्व. संपत्ती, सत्ता किंवा ज्ञानाचा अहंकार जेव्हा माणसाच्या डोक्यात शिरतो तेव्हा तो स्वतःला सर्वोच्च आणि इतरांना तुच्छ लेखू लागतो. समाजात समानता आणि माणुसकी टिकवण्यासाठी हा अहंकार गळून पडणे अत्यंत गरजेचे आहे. अहंकारी माणसाला समाज कधीच मनापासून आपला मानत नाही. तो फक्त वेळेपुरता त्याच्यासोबत असतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या उद्योगपतीचे उदाहरण पाहूया. अत्यंत गरिबीतून आणि शून्यातून वर आलेला हा माणूस जेव्हा गडगंज श्रीमंत होतो तेव्हा त्याला पैशाचा भयंकर गर्व चढतो. तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊ लागतो. आपल्या जुन्या गरीब नातेवाईकांना तो ओळखतही नाही. गरिबांची सतत टिंगल करणे आणि पैशाचा रुबाब दाखवणे हा त्याचा स्वभाव बनतो. पण निसर्गाचे चक्र फिरते. बाजारात भयानक मंदी येते आणि त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडतो. त्याच्यावर प्रचंड कर्ज होते. अशा वेळी जेव्हा तो मदतीसाठी हात पसरतो तेव्हा एकही माणूस त्याच्या मदतीला येत नाही. पैशाच्या गर्वात त्याने जी माणुसकी गमावली होती त्याचीच फळे त्याला भोगावी लागतात. समाजाने टाकलेला बहिष्कार आणि पदरी आलेले भयंकर एकटेपण हीच अहंकारातून मिळालेली शिक्षा असते. 4था चरण. लोभाचिया सोसे पडशी पत्नी. यमाची जाचणी बहु असे. भावार्थ विश्लेषण. 4थ्या चरणात महाराज लोभावर प्रहार करतात. लोभ म्हणजे हावरटपणा किंवा मिळवलेल्या गोष्टींमध्ये समाधान न मानता आणखी मिळवण्याची न संपणारी भूक. लोभी माणसाची वृत्ती अशी असते की त्याला जगातील सर्व संपत्ती मिळाली तरी त्याचे मन कधीच भरत नाही. या लालसेपोटी माणूस नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि माणुसकी सर्व काही विसरून जातो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो. पण या लोभाचा शेवट नेहमीच भयंकर असतो. माणसाने कितीही साठा करून ठेवला तरी शेवटी या जगातून रिकाम्या हातानेच जायचे असते. अतिलोभामुळे माणूस केवळ स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही नुकसान करतो आणि परिणामी त्याला अत्यंत कडक अशा दैवी शिक्षेला सामोरे जावे लागते जिथे त्याच्या सर्व कर्मांचा हिशोब होतो. सामाजिक संदेश. लोभ माणसाला कधीच तृप्त होऊ देत नाही. जेवढे मिळते त्यापेक्षा अधिक मिळवण्याची लालसा माणसाची निर्णय क्षमता संपवते. समाजातील अनेक आर्थिक फसवणुकीचे आणि फसवणुकीला बळी पडण्याचे गुन्हे याच लोभातून जन्माला येतात. लोभ माणसाला स्वतःच्याच हाताने स्वतःचा खड्डा खणायला लावतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एक अत्यंत सामान्य आणि प्रामाणिक कष्टकरी माणूस आयुष्यभर घाम गाळून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी काही लाख रुपये साठवतो. गावात एक बोगस गुंतवणूक कंपनी येते जी अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचे मोठे आमिष दाखवते. या माणसाचा लोभ जागा होतो. अधिक पैसे मिळवण्याच्या लालसेने आणि मोहाने हा माणूस आपले सर्व कष्टाचे पैसे त्या कंपनीत गुंतवतो. काही महिन्यांतच ती कंपनी रातोरात गाशा गुंडाळते आणि पळून जाते. लोभापायी त्या माणसाची आयुष्यभराची पुंजी पाण्यात जाते. मुलांचे शिक्षण थांबते, मुलीचे लग्न मोडते आणि तो माणूस नैराश्याच्या अंधाऱ्या गर्तेत ढकलला जातो. अतिलोभाचा हा शेवट माणसाला उद्ध्वस्त करून टाकतो. 5वा चरण. भानुदास म्हणे सांडोनिया सोस. होई रे उदास सर्व भावे. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत भानुदास महाराज या सर्व विकारांवर एक अत्यंत प्रभावी आणि शाश्वत उपाय सांगतात. महाराज अगदी कळकळीने सांगतात की या सर्व विकारांचा अतिरेक आता कायमचा सोडून दे. काम, क्रोध, लोभ आणि मद या चारही शत्रूंना मनातून पूर्णपणे हद्दपार कर. या सर्व गोष्टींबद्दल संपूर्णपणे उदास होण्याचा म्हणजेच विरक्त होण्याचा उपदेश ते अत्यंत प्रेमाने करतात. इथे उदास होणे याचा अर्थ दुःखी किंवा निराश होणे असा मुळीच होत नाही. इथे उदास होणे म्हणजे या सर्व नाशिवंत आणि घातक विकारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे, त्यांच्याबद्दल मनात कोणतीही ओढ न ठेवणे.
जेव्हा माणूस या सर्व मोहांपासून आणि विकारांपासून मनाने पूर्णपणे मुक्त होतो, तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने शांती, समाधान आणि परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात संत भानुदास महाराज अत्यंत मोलाचा संदेश देतात. ते आपल्याला समाजातून किंवा संसारातून पळून जायला सांगत नाहीत. इथे उदास होणे म्हणजे निराश होणे नाही, तर अनासक्त किंवा तटस्थ होणे. काम, क्रोध, मद आणि लोभ या षड्रिपूंच्या आहारी न जाता मोह आणि हट्ट सोडून आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे, हाच यातून मिळणारा सर्वात मोठा सामाजिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याच समाजात असेही अनेक लोक आहेत जे निस्वार्थ भावनेने आपले काम करतात. एक प्रामाणिक डॉक्टर जो पैशाचा कोणताही हव्यास न ठेवता ग्रामीण भागात आपली सेवा देतो. त्याला अफाट संपत्तीचा मोह नसतो की कोणाचा मत्सर नसतो. कोणी अपमान केला तरी तो रागावत नाही. तो आपले काम करत राहतो आणि रात्री शांत झोपतो. जेव्हा संपूर्ण जग वेगवेगळ्या मोहांमध्ये अडकून स्वतःचा विनाश करून घेत असते, तेव्हा हा माणूस अत्यंत शांत आणि समाधानी जीवन जगत असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी हट्ट सोडून देणे आणि मनाचा समतोल राखणे, हाच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवनाचा राजमार्ग आहे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. तरुणाई म्हणजे सळसळते रक्त आणि अफाट ऊर्जा. पण या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली नाही तर तीच ऊर्जा तरुणांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. संत भानुदासांचा हा अभंग आजच्या तरुण वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाचा दीपस्तंभ आहे. आजच्या तरुण वर्गासमोर अनेक वेगवेगळी आकर्षणे उभी असतात, पण या आकर्षणांच्या आहारी जाऊन स्वतःचे मूळ ध्येय विसरल्यास संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. तरुणांनी आपल्या करिअरवर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. क्षणिक मोहापायी स्वतःचे मोठे नुकसान करून घेऊ नये. तरुण वयात राग पटकन येतो आणि अनेकदा तो अनावर होतो. पण या क्षुल्लक रागामुळे अनेक चांगली नाती तुटतात आणि करिअरचे मोठे नुकसान होते. रागावर नियंत्रण मिळवणे हे तरुणांसाठी सर्वात मोठे आव्हान आणि यशाचे पहिले पाऊल आहे. शांत डोक्याने घेतलेले निर्णय नेहमीच प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातात. तरुणांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा किंवा अगदी सुरुवातीला मिळालेल्या यशाचा लवकर गर्व होऊ शकतो. पण अहंकारामुळे माणूस नवीन गोष्टी शिकणे थांबवतो आणि त्याची प्रगती खुंटते. नम्रता ही तरुणांची सर्वात मोठी ताकद असायला हवी. जो नम्र असतो आणि सर्वांचा आदर करतो तोच जीवनात खऱ्या अर्थाने मोठा होतो. कमी कष्टात खूप जास्त मिळवण्याची वृत्ती टाळणे अत्यंत गरजेचे आहे. यातूनच चुकीचे आणि अनैतिक मार्ग निवडले जातात. आपण जे काम करतो त्यात प्रामाणिकपणा असायला हवा. कोणत्याही गोष्टीची अतिहाव ठेवल्याने शेवटी निराशाच पदरी पडते. कोणत्याही चुकीच्या सवयीचा किंवा व्यसनाचा अतिरेक टाळला पाहिजे. मनाची एकाग्रता वाढवून वाईट विकारांपासून अलिप्त राहणारा तरुणच खऱ्या अर्थाने स्वतःचे चारित्र्य घडवू शकतो. जीवनात संयम बाळगून आपले कर्तव्य निष्ठेने करणारी युवा पिढीच स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकते. हाच अमूल्य संदेश संत भानुदास या अभंगातून देतात. धन्यवाद. श्रोते हो, संत भानुदास महाराजांचा हा उपदेश केवळ ऐकण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या रोजच्या आचरणात आणण्यासाठी आहे. आपल्या मनातील या विकारांवर आपण ज्या दिवशी विजय मिळवू तोच दिवस आपल्या खऱ्या उद्धाराचा असेल. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. राम कृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.